साई माई सकाळी बोरांनो कसारा घाट लागला. फुल सकाळ सकाळी आले साई माई सकाळ लागले झालं कसारा घाटाला. 5 किलोमीटर कसारा घाट आहे. तुम्हाला एक वडापाव खाऊ घालू का? आता इथे एवढी थंडी आहे काय कमी थंडी आहे पण नाही काय विषय नाही. नाश्ता वगैरे करून मग डायरेक्ट घाटन देवीला थांबायचं. कुठे थांबायचं डायरेक्ट घाटन देवीला गुलाबजाम खायला स्पॉटला डायरेक्ट रात्री स्पॉटला पोहोचायचं डायरेक्ट. थंडीने पूर्ण डायरेक्ट आमचा डोपी बाय बघा डायरेक्ट गमचमच्या घेऊन डायरेक्ट सिद्धूबाई गेलाय पुढं आणि बुराबाई टायर फाटला एक कुठला बुलेट टायर फाटला त्याचा. नाश्ता वगैरे करू तिथं मग थोडंसं गप्पा मारू. फोटो वगैरे काढत होतो आम्ही. काय फोटो काढत होतो जवानी पूर्ण फोटो काढून टाकला आणि पुढे सर्व पुढे गेले. काय तिथं चाय प्यायला थांबले पोरं. चाय वगैरे पिऊ गप्पा वगैरे मारू तुमच्यासोबत जरा. पूर्ण घोडा गँग थांबले तिथं. घोडा गँग कधी थांबत ना. कांदे पोहे बिंदे सर्व खानावडा डबा सकाळच्या नाश्त्याला कांदे म्हणजे सर्व काय खाणार तर भेटत होतं मला थांबा तिथं. पूर्ण घोडा यांची लिटर पूर्ण थांबले. टक्या बाय टोपी बाय गोऱ्या बाय पूर्ण थांबले होतं. चाय वगैरे पिवा जरा आणि भेटू. तर बघा किती डेंजर फुल डायरेक्ट घोडा काय धाक 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 धाक. आमचा घोड्या बाय येते वाईट पट्टीवरती चालत येते बिचारा दगड तो सगळं चपली जाणे समोर. आजचा स्टॉप आतापर्यंत आला ना 10 मिनटाचा रस्ता आहे आतापर्यंत. पोचावून लवकरच. भूक तर जाम लागली. नाश्ता तिथे केलं दुकानाच्या इथं. काय होतं आता भूक तर जाम लागली बाहेर एकदम बेकार आला का. जाऊया आपण तिथं दाखवतो मला बघा. स्पॉटला काय नाश्ताचं काय नाही पोचलं होतं कसारच्या खालती मेन. काय बघा आता पब्लिक तर फुल ठकली आपली. घोडा गँग थोडंसा मेंदोड आहे तू तोडून आणलं का घ्यायच वाईन भेटू अटक कसाराची येतं भेटू. रतनबाई कंपाऊंड ठाणे ते शिर्डी 2 जानेवारी ते 9 जानेवारीपर्यंत बाबांच्या कृपा आशीर्वादाने व सर्व साई भक्तांच्या सहकार्याने मंडळाची 20 वर्षाची वाटचाल सुरू आहे. आजचा 4था दिवस आहे. आता आम्ही कसारा घाटाला प्रस्थान करत आहे. महाराजांच्या कृपा आशीर्वादाने कसारा घाटाला नमन करून सर्व साई भक्त शिर्डीसाठी रवाना होत आहे. अभी रोया गरीब हो खुलते द्वार ये मेरे साई का भरा हुआ दरबार. ओम साई राम. चढायला घेतलंय आपले पालखीवाली बबली बघू शकता. फुल पालखी घेऊन चाललंय. आता कसारा घाट चालणार आहे. चढूया कसारा घाट तुम्हाला दाखवत होता नजर. नारळ तर सगळं फोडलंय. पालखी आपल्या कसारा घाट चढायला आपले साई बंधू बघू शकतात. आमच्यासोबत चालतो बाई काल.
जय मी साईराम. काम झालं बाबा. दरवर्षी त्यांचाच मान असतो काय, पालखी निसता कसारा गाडीत चढवतात ना बाबा. दरवर्षीचा मान असतो यांचा. पूर्ण कसारा चढवतात काय लोक. आपल्याला बाबा आहे पूर्ण कसारा चढवतो, वन साईड बाय एक तर चढवतो, कोणाला पालखी की देत नाही. दरवर्षीचा मान याचाच असतो नवाबाईचा. आपली घोडा गँग पार्टी राहिली आहे लाची झेंड्याला, नाश्ता वगैरे करतात आहे. तर पुढे जाऊन आपण थांबू त्यांच्यासाठी. मग राहिला कसारा घाट र माझ्या साईंचा भारी थाट र. मग राहिला कसारा घाट र माझ्या साईंचा भारी थाट र. धरली राज धरली र धरली र आज धरली र मी शिर्डी गावाची वाट र. मग राहिला कसारा घाट र माझ्या साईंचा भारी थाट र. मग राहिला कसारा घाट र माझ्या साईंचा भारी थाट र. इधर बोजा उधर सोजा डायरेक्ट बाहेर झोपले. आता पालखी गेली पुढं, आराम करतात. लेट टाकल्या बाय पब्लिक. पण काय कसारा घाटा बघा किती मोठा आहे. चढता पायाचे पूर्ण हाल करत झाले. समोर आपले भाऊ लोकांची पालखी आहे. तर भेटू पुढं जाऊन जरा आराम करतो, रेस्ट करून जरा पुढं जाणार काटन देवीच्या. तर भेटू आपण. आपलं भाऊ लोक चालले लाचा झेंडा घेऊन. दुसऱ्या पालखीला आपल्या पालखीला नाही आले. आपल्याला डायरेक्ट बाई जयेश बांधल त्यांच्या डुबले काय. आपला भाऊ लोक बघू शकतो घोडा यांचे जर पुढे गेले पालखी पूर्ण माहिती ट्रेन झाली बघू शकता तुम्ही. आतापर्यंत पोचतो पण बघा कसा घाट किती भारी भाई. नजारा बघा किती भारी भारी. कोणच नाही, फक्त आम्ही लाचच्या झेंड्याला लाच झेंडा पाठी आहे. आतापर्यंत पोचतो ना, पोचू लवकर. तर कुल्फीवाला बाबा भेटला बघू शकतो तुम्ही. व्हायरल बाबा आपले फोटो काढवा. घेतली ना देवीच्या इथून निघालोय रात्रीच्या स्पॉटला. जेवलं मस्त. दाखवतो तुम्हाला कसं जेवणाचं कसं नाही. आता रात्री स्टॉपला निघाल. ऊन बघा एवढा येतं. ऊन एवढा ना जास्त. आता घोडा गँग बंद केलं आहे. घोडा गँग एकदम पाठी लाचा झेंड्याला येते. आजचं एवढं स्पॉट एवढा लांब आहे ना, भरपूर लांब आहे. 23 किलोमीटर आहे. म्हणून बाबांची आरती होती पालखीची. तर इथून आम्ही निघणार आहे स्पॉटला. पण टोलनाका जिथं थांबलो आहे समोर आरती होते. तो आमच्या लालू बाय जय साई नाईक. आमची सीतावरीला गेला आय थिंक माहिती नाही कशाला. तर बघू स्पॉटला भेटू. आज लय बेकार दिवस थांबलो. नाश्ता करायला बोलायचं तर जेवतात आहे बघू. नाश्ता वगैरे करतात आहे. आपल्या टाक्या घोडा यांचे लिटर बघा तिथं होतं.
आणि आपला सिद्धाबाई. आता जयेशला झालं 7-8 वाजता उठायचं.